नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 7 जानेवारी भागामध्ये शिवानी येते. अक्षरांती वहिनी काय झालं? शिवानी सांगते भाऊजीने येणार. अक्षरांते येणार नाही म्हणजे? आता शिवानी काहीच बोलत नाही. अक्षरा म्हणते ठीक आहे वहिनी, मला माहीतच होतं अधिपतीने येणार. शिवानी म्हणते वहिनी सॉरी. ती म्हणते अहो तुम्ही का सॉरी म्हणताय? इकडे भुवनेश्वरी म्हणते अधिपती तुम्ही का उपाशी राहता? तुम्हाला काय वाटतं तुम्ही उपाशी राहिलात तर सुनबाई घरला येणार? अधिपती म्हणतो तसं काही नाही आईसाहेब. ती म्हणते अधिपती आम्हासनी कळत नाही का? तुम्हाला पहिल्यापासून आम्ही काय सांगतो, पोटभर खायचं, व्यायाम करायचा, तब्येत बनवायची, आणि तुम्ही काय करताय? सुनबाईच्या आठवणीत झुरताय. सुनबाईचं पहिलं लग्न मोडलं, तुम्ही त्यासनी साथ दिली. तुम्ही अडाणी म्हणून त्यांना तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं, आणि त्या शिकलेल्या म्हणून आम्हासनी मान्य नव्हतं. पण आम्ही काय केलं, तुमच्यासाठी सगळं सोडून दिलं आणि लग्नाला तयार झालो. आणि तुम्ही काय करता, त्यांच्यासाठी उपाशी राहता. अधिपती म्हणतो तसं काही नाही वाईसाहेब, त्या फॅक्टरीतले काम आहे म्हणून खाल्लं नाही. भुवनेश्वरी म्हणते अधिपती तुम्हासनी खोटं नाही बोलतायत, नका बोलू. अधिपती हात झटकन म्हणतो आईसाहेब विषय सोडा. ती म्हणते अधिपती प्रेमाचा विषय असा नाही सोडता येत. कारण प्रेम मिळतं असं नाही, ते मिळालं तर टिकून ठेवायचं, आणि नाही मिळालं तर त्यासाठी झटत राहायचं असतंय. आता बघा ना, आपण दोघांनी पण प्रेम केलं आहे. आम्ही लय झटलो, पण आम्हाला आमचं प्रेम नाही मिळालं. तुम्हासनी मिळालं तर तुम्ही टिकून ठेवा की हो. खरं तर भुवनेश्वरी स्वतःच्या प्रेमासाठी इमोशनल होते, पण त्या नादामध्ये ती काय बोलते हे तिला पण कळत नाही. अधिपती म्हणतो आईसाहेब आमचे प्रयत्न चालू आहे की हो, पण टाळी काय एका हाताने वाजत नाही. आम्हाला माहिती आहे, आम्हाला आमचं प्रेम मिळालं, लग्न पण झालं, संसार सुरू झाला. पण संसार फक्त दोघांचा नसतो ना, दोघांनी सगळ्यांना घेऊन चालायचं असतं. त्यांच्या अडीअडचणी, त्यांचं सुखदुःख हे सगळं घेऊन चालायचं असतं. त्याला संसार म्हणतात ना. भुवनेश्वरी ते अधिपती गाडीची दोन्ही चाकं सारखे नसतात. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. कोणाचा स्वभाव उन्हाच्या झळायसारखा, कोणाचा स्वभाव पावसाच्या गारव्यासारखा असतो. पण ऊन आणि पाऊस एकत्र येतो तेव्हाच तर इंद्रधनुष्य दिसतं ना. एकाने घर पसरायचं असतं, दुसऱ्याने आवरायचं असते काय? अधिपती म्हणतो अहो आवरायचं असतं म्हणजे घरच्या लोकांना दुखून चालतंय का? फक्त घरामध्ये नवरा बायकोचं नातं नसतं. आई आजी भाऊ बहीण काका काकी सगळेच असतात. मामा मावशी आत्या ही सगळी नाती घेऊन चालायची असतात का फक्त नवरा बायको? भुवनेश्वरी ते अधिपती तुमचं बरोबर आहे, पण आमचं ऐकताल काय? बायको की बाकीची नाती? असा विचार करावा लागला की बायकोचा जास्त विचार करायचा असतो. आणि आपल्या घरामध्ये बायको की तुमची आई असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर तुम्ही बायकोला निवडा. तसं पण आम्ही तुमच्या सख्या आई कुठं? अधिपती म्हणतो आईसाहेब असं का बोलता तुम्ही? भुवनेश्वरी म्हणते तुमच्या बायकोने आणि तुमच्या बापाने तुमच्या मनात भरवलंय की आम्ही कशा कारस्थानी ह्या घराचं वाटोळं केलं. आता भुवनेश्वरी बरंच काही बोलत असते. इकडे शिवानी म्हणते वहिनी बोला ना काहीतरी. अहो भाऊजी आले होते, पण दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला. भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली. अक्षरा म्हणते वहिनी त्यांनी जायला काहीच हरकत नाही, पण 2 मिनटं, फक्त 2 मिनटं भेटायचं ना. शिवानी म्हणते हेच मी ओंकारला बोलले, पण तुम्ही काळजी नका करू, मी भाऊजींना समजवेल. अक्षरा म्हणते नाही वहिनी, आता कुणी काही बोलायचं नाही. मी आता ज्या वळणावरती आहे ना त्या वळणावरती काही पण निर्णय घेऊ शकते, आणि याचा सगळ्यात जास्त पश्चाताप अधिपतींना होणार. तुम्ही नक्की लक्षात ठेवा. अधिपती म्हणतो आईसाहेब तुम्ही यशोदा आहेत. अहो आई पोराला पोटात 9 महिने वाढवते, तिचा स्वार्थ असतो. पण तुमच्या पोटी तर आम्ही जन्म पण घेतला नाही, तरी तुम्ही आम्हासनी एवढं प्रेमाने वाढवलं. हे बघा आईसाहेब, मास्तरींबाई येऊ द्या नाहीतर चरवास सूर्यवंशी, कुणी किती बोलू दे, कुणी किती मनात भरू दे, पण आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द पण ऐकणार नाही आणि विश्वासही ठेवणार नाही. अधिपती असं काही बोलत असतो की भुवनेश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. तो चला बरं आता. तो निघून जातो. भुवनेश्वरी म्हणते सुनबाई, आज तुमचं प्रेम आणि आईची माया यामध्ये आईची माया जिंकली. आज तुमची आणि अधिपतींची भेट आम्ही नाही होऊ दिली. तसंच एक दिवस आम्ही तुमचं लग्न मोडणार. अक्षरा घरी येते. विद्या म्हणते अक्षरा किती उशीर? बाबा म्हणतात अगं तिच्यासाठी पाणी आण.
प्रश्न काय विचारते? विद्या जायला लागते. अक्षरा म्हणते, थांब आई. विद्या म्हणते, अक्षरा तू भेटली ना अधिपतींना? ती म्हणती नाही. दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला. भुवनेश्वरी मॅडमने आमची भेटच नाही होऊ दिली. इकडे अधिपती म्हणतो, मास्तरीबाई या ना आता घरी, एक तरी फोन करा. त्या चारुहास सूर्यवंशीने तुमच्या डोळ्यावर जो आईसाहेबांच्या विरोधात जो चष्मा लावला ना, तो काढून फेका एकदाचा. अहो आईसाहेबांना तुमची लई काळजी आहे. माझं एक मन म्हणतं जा आणि मास्तरीबाईला घेऊन ये, कारण बायको रुसली की नवऱ्यानेच मानवायचं असतं आणि घरी घेऊन यायचं असतं. आणि दुसरं मन म्हणतं नको नको, तुम्ही घरातून गेला कसं आणायचं. पण अहो आईसाहेबांना पण तुमची लई काळजी वाटते आणि आज त्यांच्यासाठी मला एक निर्णय घ्यावाच लागणार. काही करून त्यांच्यासाठी तुम्हाला घरी आणावंच लागणार. हीच त्यांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करणार. चला आता मास्तरीबाईला फोन करतो. तेवढ्यात भुवनेश्वर येते आणि म्हणते, अधिपती झोपलात का? अधिपती म्हणतो, ह्यावेळेस आईसाहेब तुम्ही इथं? काय काय झालं? भुवनेश्वर म्हणते, नाही बघायला आलो तुम्ही झोपलात की नाही. एवढ्या रातच्याला फोन कोणाला करताय? अधिपती म्हणतो, मास्तरीबाईला. आता भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.